महाराजांनी सुराज्य म्हणजे चांगले राज्य करण्याचा जणू सारीपाटच मांडला होता. लाल महालात महाराज जातीनं न्यायनिवाडे करीत होते. नुकताच एक रांझ्याच्या बाबाजी पाटलाचा निवाडा महाराजांनी केला होता आणि या निवाड्यामुळे गावोगावची प्रजा आपल्या राजाचं तोंड भरून कौतुक करू लागली होती. बरोबर बरोबर. आपला शिवबा लई गुणाचा आहे बघ. आता कुणाची बी आपल्या आया बहिणींकडे वाकड्या नजरेनं बघायची हिंमत नाही. होय होय, अगदी खरं आहे बाबा. आपल्या शिवबानं त्या बाबाजी पाटलाचा योग्य निवाडा केलाय. खरंच बाबा, कुठं तो बादशाह आणि कुठं आपला शिवबा. अगदी देवामान आहे ती. राजाला शोभन असाच न्याय असतोय बघ शिवबाचा. होय होय, अगदी दैवावानी आहे बघ आपलं राज. अशा प्रकारे स्वराज्याचा मुलूक आपल्या राजाचं गुणगान गाऊ लागला होता. सुखानं समाधानानं सुरक्षित जीवन जगू लागला होता. आई जशी आपल्या बाळाला जपते तसेच महाराज आपल्या प्रजेतील गोरगरिबांना जपत होते. त्यामुळे मावळचा मुलूक स्वराज्याच्या आंबेमोहर सावलीत सुखावला होता. पण त्याच वेळी आदिलशाही अंमलातील असणाऱ्या कर्हे पठारातील सुप्या परगण्यात मात्र रामा, या मोहिते मामानं आपल्या करे पठारात लई फायदाच घातलाय बघ. वय रही असा एकीकडं महाराज स्वराज्य कराया जीवाचं रान करते, पर यो संभाजी मामा आपलं स्वराज्यच बिघडाया बसलाय. परवा त्या महातुला बी लई मारलाय बघ आणि त्याची जमीन बी हिसकावून घेतली आणि म्हणत्या त्या पलीकडच्या व्यापाऱ्याला ऐकल्या. त्या बदल्यात एक घोडा आणि लाखभर मोहरा बी घेतल्या ती. खरंच बाबा, लई लई हिट आला या मामाचा. रोज एकेकाची जमीन खातोया. आता आज कोणासनी धरतोया काय ठाव. अरे 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 ते बघ तो आला मामा. ते बघ खंडेसनी मारतोया. चल चल आपण जाऊया चल. अरे येणार का खुळा तू आपल्याच मी मारल. हे तो बघ इकडंच येतो या. चल बाबा चल इकडनं चल चल चल. अरे पण अरे चल. अरे मारू नका सरकार, मारू नका. पैसे का नका सरकार, पाया पडतो. नकांचा गुन्हा केला सरकार. सरकार गवसली नका देवा, पाया पडतो. माझ्या लेकीच्या बाळापणासाठी मी सावकाराकडून कर्ज आणला ते. पाया पडतो तुमच्या सरकार, पाया पडतो नका घेऊ सरकार. पाया पडतो का सरकार, पाया पडतो. ऐका ही जुलमाची कथा, गरिबीची व्यथा, घालून लाथा लुटतो गरिबाना, लुटतो गरिबाना. ठाणेदार सुपे ठाण्याचा आदिलशाहीचा मेवनाच्या घरचा शहाजीराजाचा करीतो अशी छळना. अगं बाई, आता काय करायचं. जमीन बी गेली आणि उधारीचं पैक बी. मला बी काही सूचनाचं झालंय. आता लेकीच्या बाळांपणाचं काय होणार. पण मी काय म्हणतो, आपण एक डाव तरी महाराजांकडे जाऊयात ना. ते काहीतरी तोडगा काढतील. एक डाव. वय वय जाऊया आपण समधीजण महाराजांकडे जाऊया. हा चला 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 चला. काय कुणी मारलं याला. संभाजीराजे मोहित्यांनी. का, कोणता अपराध केला यानं. गरिबी हाच याचा अपराध. गरिबांना छळून, लुबाडून आणि पैसेवाल्यांकडून लाच खाऊन मोहिते मामा बादशहाचं राज्य चालवतात. मोहिते मामा, त्यांना जाप कुणी पुसायचा. तुम्ही पुसायचा राजे. अहो साहेब, तलवारीनं. अहो साहेब, नातं नाजूक आहे. ते आपल्या सवतीचे भाऊ आहेत. महाराजांचे प्रत्यक्ष मामाच आहेत. कंस सुद्धा कृष्णाचा मामाच होता पंत.
पण कसा शेवट करावा लागला त्याचा. पैसे खाणाऱ्याचं नातं असतं फक्त गिधाडांशी, माणसाशी नाही. पैसे खायला चटावलेला माणूस आणि माणसाच्या रक्ताला चटावलेला वाघ सारखा. त्यावर उपाय फक्त एक, जागच्या जागी गोळी घालणं. साहेब, उद्या मध्यरात्रीच्या काळोखात आमचा छापा सुप्यावर पडेल. जर मामा युद्धाला उभे राहिले तर गोळ्या घाला त्यांना, आणि हाती जिवंत गवसले तर मनामनाच्या बेड्या ठोका त्यांच्या हातापाया. आणि महाराज आणि महाराजांचे छावे पिसाळलेल्या हत्तीला जेरबंद करण्यासाठी निघाले. होती मध्यमची रात, कुठली मर्दांची जात, होते मामा अंधारा. थळ सुप्याचं उचित घेरलं आणि मामांचं नशिबाचं फिरलं. मामासाहेब, हे काय चालवलंय तुम्ही? तुम्ही रयतेचे रक्षक आहात, भक्षक नाही. राजे, आम्ही या परगण्याचे सुभेदार आहोत आणि आदिलशहाच्या अन्नाशी इमानदार आहोत. इमानदार? वा मामासाहेब, आपल्याच गोरगरिबांचं रक्त पिऊन सुलतानाच्या अन्नाशी इमानदार. याद राखा, आम्ही मामा आहोत तुमचे. त्याची बात विसरलो नाहीये. मामासाहेब, आमच्यासाठी नातं महत्वाचं नाही, स्वराज्य महत्वाचं आहे. त्यासाठी नात्याचा बळी द्यावा लागला तरी 72. आणि ही खुद्द आऊसाहेबांची शिकवण आहे. यथाजी, मामासाहेबांच्या हातापायांमध्ये बेड्या ठोका. शुभा, हे बरं नाही. शुभा, चुकतोयस तू. याचे परिणाम वाईट होतील. शुभा, लक्षात ठेव, याचे परिणाम वाईट होतील. शुभा. भैरोजी, मामांची सारी धनदौलत उघडी करा आणि करे पठारात दवंडी पिटा. की मोहिते मामांनी ज्यांचं ज्यांचं जे अन्यायानं लुबाडलं असेल ते इथून घेऊन जा. ऐको सुपे आणि करे पठार परगणे हे स्वतंत्र झाले. मोरया पावला, खंडोबा धावला, जेजुरीची 9 लाख पायरी सोन्यावर पिवळी झाली. गडावरी झडे चौघडा, गडावरी झडे चौघडा, गर्ज कडकडा, पुढे भंडारा, खेळ मल्हारी, मल्हारी खेळ मल्हारी, मल्हारी खेळ मल्हारी. कडी पठारीत थाट वाजते न केन घाट, जवळ घालव मिदारी, झुलते अंबारी, अंबारी झुलते अंबारी. मल्हारी देव मल्हारी, मल्हारी मल्हारी देव मल्हारी, मल्हारी मल्हारी देव मल्हारी, मल्हारी मल्हारी देव मल्हारी, मल्हारी मल्हारी देव मल्हारी.